गजाननाय नमः। ॐ लंबोदराय नमः। ॐ शूर्पकर्णाय नमः। पीओपीला जबरदस्त मोठा पर्याय आहे. आपल्या तो 12 महिने आपल्या सोबत राहील. हर्षींचं निर्मित तेजज्ञान फाउंडेशन आहे. जे बिग बाळीवाले गणपती, आप्पांचे गणपती, तर पर्यावरण पूरक गणेश मूर्ती. नमस्कार मंडळी, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गाड्यांचा आवाज खूप आहे कारण आपण मेन रोडवरती उभा आहोत, पण ठीक आहे, आता हा काय बंद होणार नाही. तर नमस्कार मंडळी, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमध्ये तुम्हाला असे बरेच पंडाल लागलेले दिसत असतील, म्हणजे आपले मंडप लागलेले दिसत असतील. आणि हे मंडप लागलेत म्हणजे ही चाहूल असते आपल्या गणेश उत्सवाची. आपला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण गणेश उत्सव, आणि आता एक 20-22 दिवसावर आला गणेश उत्सव. आणि त्या सर्व मूर्तीज वगैरे तुम्हाला ह्या मंडपमध्ये बघायला मिळतील. ते तिथे बनवत नाहीत, तिथे तुम्हाला विकत घेता येतील. तुम्हाला हव्या असलेल्या डिझाईनमधल्या सर्व मूर्ती तुम्हाला मिळतील. आणि तेच एक्सप्लोअर करायला आपण इथे आलो. हे आहे ठाण्यामधलं वर्तक नगर. हे बघा, फक्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती. बघा, सिद्धेश आर्ट्स नंबर तुम्हाला दिसतोय का तिकडे? बघा, हा आहे नंबर, मोबाईल नंबर. आणि ओनली इको फ्रेंडली. आणि आपण आलो ते इको फ्रेंडली गणपती बाप्पांच्या मूर्तीच बघायला. ते काय असतं, कसं असतं, हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया इको फ्रेंडली गणपती कोणकोणते आहेत आणि कसे असतात ते. नमस्कार. इकडे सुरुवातीला आल्यावर ना आपले उंदीर मामा मस्तपैकी घंटी वाजवताना. ते तुम्हाला फक्त पर्यावरणपूरकच गणपती मिळते. हे बघा, हे आहे लाल मातीचे गणपती. आणि बघा, कलर बघा कसा दिसतोय, एकदम भारी येतात. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिफाय होतं माहीत नाही, पण ओरिजिनली बघताना ना एकदम म्हणतो ना मनमोहक, मनभावक असा कलर आहे. आणि ओरिजिनल जाणवतं आहे. बघा, लाल माती. मग असे हे बरेच आहेत, डिझाईन वेगवेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आकारातले गणपती आहेत. ते इकडे छोटे छोटे पण आहेत. बघा, छोट्या मूर्तीज पण आहेत. आणि या सर्व लाल मातीचे आहेत. ही पण आहे ती लाल मातीची गणेश मूर्ती आहे बघा पूर्ण. आणि ही सेम मूर्ती तुम्हाला वाटेल की ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची वगैरे आहे का, असं नाही आहे. तर सेम ही लाल मातीमधलीच मूर्ती आहे, पण हिला कलर केलेली आहे. ही आहे ती विदाऊट कलर केलेली, आणि ही आहे ती कलर केलेली. आणि हा टॅग लावला आहे ना, म्हणजे ही मूर्ती ऑलरेडी बुक झालेली आहे. आणि ही किती फुटाची आहे दादा? ही 18 इंच. बघा, 18 इंच म्हणजे 1.5 फुटाची मूर्ती आहे ही. आणि कलर केल्यानंतर बघा अशी दिसते. ह्याच लाल मातीला कलर करून ठेवलेलं, म्हणजे कलर केलेली मूर्ती अशी. आणि प्युअर लाल मातीमधली अशी मिळेल तुम्हाला. हे पण लाल मातीचीच आहे ना? बघा, हे लाल मातीचे कलर केले, टेक्स्चर वगैरे बघा, कलर केलेलं बघा, एकदम रेखीव काम केलेलं आहे सर्व. म्हणजे तुमचा चॉईस आहे, तुम्हाला लाल मातीतली हवी आहे का कलर करून हवी आहे. तुम्हाला जशी हवी तसे मिळेल, पण एकदम पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली लाल मातीमध्ये. ही आहे शाडू मातीतली. आणि बघा, ही आहे ती शाडू माती, धोती आणि फेटा लावलेली शाडू मातीमधली मूर्ती. मस्त दिसते. ही पण धोती फेटामध्ये जो फेटा आहे तो त्याला ब्रोच म्हणतात. बघा, हे ब्राउच लावलेलं आहे इकडे. आणि ह्याचा काय म्हणजे रेट असेल दादा, म्हणजे प्राईस? साधारण 6,500. 6,500. ओके. बघा, ही मूर्ती 6,500ची. बघा, ही मूर्ती आहे 6,500ची. आणि ही पण तेच रेंज आहे ना? 6,500. बघा, हे सर्व 18 इंचीच आहेत मला वाटतं. बघा, सर्व 18 इंचीच मूर्ती मी तुम्हाला दाखवतोय. लाल मातीची 5,500 ते 6,000. आणि शाडू मातीची असेल तर ती थोडीशी महाग येते का? त्याच्यामध्ये धोती फेट्याचं काम केलेलं आहे ना? ओके, धोती फेट्याचं काम केलं आहे म्हणून ती 6,500. साधारण मूर्ती जर घ्यायला गेलं तर 5,000-5,500. आणि सर्वांवरती त्यांनी प्लॅस्टिक टाकून ठेवलं, धूळ वगैरे बसते ना रोड साईडला, त्यामुळे सर्व प्लॅस्टिक टाकून ठेवलेलं आहे. तर आपण ज्या बघतो तिथे काढून दाखवत आहेत दादा. आणि इकडे बघा, व्हाईट कलरमध्ये एक नंबर दिसतात. हे पण शाडू माती ना? हां, शाडू माती 1 फुटाची. बघा, 1 फुटाची शाडू मातीची मूर्ती आहे ही साधारण 3,500 रुपये. लाल कलर मधलं पण 1 फुटाच्या भेटतात. ह्या पण 1 फुटाचीच आहेत ना? हे बघा, ह्या पण शाडू मातीचे शाडू मातीचेच आहेत. आपण बघा, लाल कलर मधले. आणि याच्या वरती जर तुम्ही गेलं तर लाल मातीची.
ही लाल मातीची आहे का? लाल बघा, मातीची 1.25 फुटाची आणि ही 1.25 फुटाची आहे लाल मातीची. डेकोरेटिव्ह ह्या लाल मातीच्या आहेत. ओके. आणि यांचा काय कॉस्ट आहे दादा? याची 4,500. 4,500. आणि यांचं किती म्हणाले तुम्ही? याचं 3,500. 3.5 आहे. बघा, म्हणजे असं वेगवेगळे गणपती आहेत. तर हे लाल मातीचे आणि हे शाडू मातीचे. आता हे असं तुम्हाला कलर करून म्हणजे कलर केलं तर तुम्हाला कळणार नाही. त्यांनी सांगितलं तेव्हाच तुम्हाला कळेल की लाल माती की शाडू माती आहे. याच्यामध्ये तुम्हाला आपलं एक ब्रोशर पण आहे. ओके. ब्रोशरमध्ये गणपतीचे डिझाईन्स आहेत. त्या ब्रोशरमध्ये तुम्हाला 10 इंचपासून ते 19 इंचपर्यंत 2 फुटापर्यंत पण तुम्हाला लाल मातीचे मिळू शकतात. मिळू शकतात. ॲज इट इज. हा आपलं एक आहे, त्याच्यामध्ये ते बनवून देणार तुम्हाला. आता समजा आपण ऑर्डर दिली तर मिळेल का? ऑर्डर दिली तर मिळेल. त्या ब्रोशरमध्ये जेवढे असतील तेवढे? ब्रोशरमध्ये जेवढे असतील तेवढे. ओके. म्हणजे जशी डिझाईन पाहिजे. आता या प्रकारची डिझाईन हा, हा. आहे म्हणून आम्ही 4-5 जणांना दिलेली आहे. ओके. ही जर आवडली मूर्ती, अशी मूर्ती हा. आपण त्यांना बनवून देऊ. ओके. आणि ही ऑलरेडी बुक झालेली आहेत. ऑलरेडी 4 जणांनी बुक केलेली आहे. म्हणजे 5 जणांनी. बघा, जे 5 टॅग लागलेत ना, म्हणजे सेम मूर्त्या 5 जणांनी बुक केलेले आहेत ऑलरेडी. त्यांना तुम्ही त्या मागून देणार ना त्यांना? हो, त्यांना आम्ही नवीन बनवून देणार. बनवून देणार. अशी बनवून त्यांना मिळणार. आणि ह्या ज्या सर्व मूर्त्या इथे बनत नाहीत? इथे बनत नाही, पुण्यावर नेतात. पुण्यावर नेतात का? आप्पाचे गणपती आम्ही म्हणतो. ऑलमोस्ट त्याच्यामध्ये बघा, कानामध्ये बाळी टाकलेली असते. काही जणांच्या नाही टाकलेली. कानामध्ये बाळी टाकलेली ऑलरेडी. बघा, आणि आप्पांच्या गणपती आहे. बघा, ही बाळी दिसते का तुम्हाला? हे बघा, कानामध्ये पण आहे. बघा, कानामध्ये बाळ टाकलेली आहे. इकडे पण 1 फुटामध्ये. ही 1 फुटाची. ही 1 फुटाची मूर्ती आहे. ही खूप केअरफुली हँडल करायला लागतं. आणि बघा, ही बाळी टाकलेली दिसते का तुम्हाला कानामध्ये? बिग बाळी म्हणतात त्याला. बिग बाळी. जे बिग बाळीवाले गणपती, आप्पांचे गणपती. बाळी. हां. आणि हे सर्व पुण्यावरनं येतात. सर्व इथे काही बनत नाही. इथे कसं नाही जर बनवायचं फॅक्टरी वगैरे काही. हे सर्व गणपती पुण्यावरनं येतात. आणि हे सर्व इको फ्रेंडली आहेत. मेनली म्हणजे इको फ्रेंडली आहेत. शाडू माती आणि लाल माती. हे बघा, स्वामी समर्थांच्या. बघा, हे 1 नंबर स्वामी समर्थांच्या रूपातले गणपती बाप्पा. 18 इंच आहे. खूप छान दिसतात बघा. आणि हे आपले शंकर भगवान. म्हणजे अशा डिझाईन तर लाखो हजारो असतील वेगवेगळ्या. आणि यांच्याकडे ब्रोशर आहेत. तुम्ही जर इकडे आलात ना, तर आम्ही त्या लिंकवरतून तुम्हाला ती लिंक पण मिळते. ती लिंक पण देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही चूज करू शकता किती नंबरचा गणपती हवा आहे. ओके. त्यावरती लिहिलेलं असतं. म्हणजे तुमची साईट आहे, त्याच्यात ती लिंक आहे साईटची? हा, लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर गणपतीचे 10 इंचपासून ते 24 इंचपर्यंतचे लिहिलेले आहेत. मग लाल मातीची मूर्ती. ओके. असं सगळं त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे सर्व त्या लिंकवरती लिंक ओपन केली की तुम्हाला सर्व प्रकारचे गणपती दिसतील. सर्व प्रकारचे. आणि त्यांना नंबर दिलेले सर्व. प्रत्येक डिझाईनचं लाल मातीमध्ये असणार आहे. मग तो लाल मातीचा कलर पण आपण करून देतो. ओके. त्यामध्ये. ओके. म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला जसं हवं करून मिळेल. आणि हे लास्ट कधीपर्यंत यायला लागेल हे करायला? हे तुम्हाला 15 दिवस अगोदर तरी द्यायला लागतं. हा, म्हणजे आता तुमच्याकडे जास्त दिवस नाही उरले. म्हणजे 5-6 दिवसच आहेत. 5-6 दिवसात तुम्हाला सांगावं लागेल. आलात तर नंतर मग तुम्ही एक 5-6 तारखेपासून 6 तारखेनंतर जर आले तर मग त्या मिळणं मुश्किल होईल. आणि जे रेडी असतील तेच तुम्हाला चॉईस करावे लागतील. हे लगेच लाल मातीचं शाडू मातीचं असल्यामुळे. आणि हे बघा, हे शाडू मातीचे आणि लाल मातीचे गणपती आहेत ना, हे बनवायलाही तेवढाच वेळ लागतो. जेवढा वेळ प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवायला लागत नाही, त्याच्या जास्त वेळ हे गणपती बनवायला लागतो. आणि कसं आहे ना, पूर्ण हे भरीव काम आहे. त्यामुळे हे थोडं सेन्सिटिव्ह पण असतं. कारण माती आहे, शाडू माती आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मातीचं काम म्हणजे थोडंसं केअरफुलीच हँडल करावं लागतं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं कसं ते पटकन चिटकतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही जास्त. ॲक्च्युली ह्याचा उद्देश काय आहे, शाडू मातीमध्ये लोक का जात नाही का माहिती आहे का? कारण सेन्सिटिव्ह आहे. POP हा बॅन केलेला गव्हर्नमेंट. बरोबर. आपल्याला POPमध्ये जायचं नाही आहे. गव्हर्नमेंटने बॅन केलं आहे तरीसुद्धा लोक POPकडे वळतात. मी असं म्हणत नाही माझ्याकडे आणि गणपती पण शाडू माती आणि लाल मातीचे जर गणपती घेतले तर किती फायदा होईल. आज आपल्याला मोदीजी पण म्हणतात की लोकल फॉर वोकल बनायला सांगतात. म्हणजे लोकांनी इथे बनवलेले लाल मातीचे गणपती आहेत हेच ह्याचे त्याचा वापर जर केला तर गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होईल आणि तो आशीर्वाद देईल भरभरून. बरोबर. पर्यावरणपूरक बनायचं. गणपती बाप्पा म्हणतो नेचरशी संलग्न राहायचं आणि तुम्ही शाडू माती लाल माती ह्याच्यामध्येच तुम्ही जायचं आहे. थोडं सेन्सिटिव्ह बनवतो गणपती बाप्पा आपल्याला. सेन्सिटिव्ह म्हणजे आपण सेन्सिटिव्ह बनलो तर गणपती बाप्पाचं महत्त्व कळेल. मी म्हणत नाही बिझनेससाठी म्हणत नाहीये. आपल्याला गणपती बाप्पा सेन्सिटिव्ह बनवते. म्हणजे आपल्याला पूर्णपणे जाणीवपूर्वक त्या गणपतीची पूजा अर्चा आपण केली तर तो मनोभावे आपल्याला जे पाहिजे ते मिळवून देणार आहे. बरोबर. एकदम प्रार्थना फळाला येणार आहे. वरद विनायक म्हणतात ना, सगळ्यांची प्रार्थना पूर्ण करणारा विघ्नहर्ता आहे. दादाने आपल्याला खूप छान म्हणजे सांगितलं
बाबा का तुम्ही शाडू मातीचे किंवा लाल मातीचे हेच गणपती घ्या, म्हणजे त्यांच्या बिझनेससाठी असं नाही सांगितलं त्यांनी. तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे घेणारच आहात, तुम्हाला कसं हवं तसं. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आपण दरवर्षी बघतो, विसर्जनानंतर त्यांची काय हालत असते, म्हणजे ते विसर्जित होतच नाही तसं म्हटलं तरी चालेल. गिरगाव चौपाटीला जावा, चूळ चौपाटीला जावा, एवढे गणपती बाप्पांचे त्या सर्व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बाहेर आलेल्या असतात. गणपती जर तो दिसला विसर्जनानंतर, हां बरोबर, ती भावना जी आहे, जर कोणाच्या भावना जर येत नसतील वरती, म्हणजे प्रकट होत नसतील किंवा वाईट वाटत नसेल कोणाला, मग ते काय अर्थच नाही ना. अर्थच नाहीये. मग ते गणपती आपण न गेलेले बरे, असं माझं मत आहे पर्सनली. गणपती बाप्पाला आपण खरोखर जर तुम्हाला गणपती जर बसवायचं असेल तर तुम्ही इको फ्रेंडलीमध्ये, इको फ्रेंडलीच जावा. घरी तुम्ही विसर्जन पण करू शकता, गणपती बाप्पाला पण आवडणार. आणि लाल मातीमध्ये काय माहिती आहे का महत्त्वाचं, आपण लाल मातीचं घरच्या घरी जर विचार केला तर मातीचं आपण आपल्या कुंडीमध्ये वगैरे किंवा आपल्या रानामध्ये म्हणा, तुळशी वृंदावनामध्ये तो तुळशी 12ही महिने आपल्या सोबत राहील. बरोबर. हे वाक्य मला सगळ्यात शेवटचं एकदम भारी वाटलं की गणपती बाप्पा आपण 5 दिवस म्हणा, 7 दिवस म्हणा, जे आपण आणतो ते 10 दिवस 11 दिवस, ते 11 दिवस आपल्याबरोबर न राहता मग ते आपल्याकडे 12 महिने वर्षभर राहतील. आता आम्ही इथे आता पाहतोय ना, तर कोकणामध्ये पण ना सर्रास आता ना प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती मूर्त्या बंद झालेल्या आहेत. आता त्या लाल मातीच्या आणि शाडूच्या मातीच्याच बनवत आहेत. आणि तसं आपल्याकडे पण इकडे सुरू व्हायला पाहिजे आणि मत परिवर्तन असू शकतात. आम्ही आमचं मत सांगितलेलं आहे, आम्हाला जे वाटतं ते. बघा इकडे यांच्याकडे बुक स्टॉल पण आहे यांचं. आणि हे काय फाउंडेशन तर्फे आपल्याला सरशींची पुस्तकं, तेजज्ञान, हे बघा हे सरशींचं निर्मित तेजज्ञान फाउंडेशन आहे. ओके. तुमचे वर्तमान तुमचे भविष्य घडवतो, तुमच्या विचारांनुसार तुमची कर्म घडतात, ही समज तुम्हाला अंतिम सत्याचा मार्ग दाखवतो. ओके. म्हणजे सरशी म्हणतात अंडरस्टँडिंग इज अ होल थिंग. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर ही अंडरस्टँडिंग असेल की तुम्ही आज इको फ्रेंडलीमध्ये राहावं, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जर तुम्ही आणली इको फ्रेंडली, हे बघा सिद्धेश्वर आर्ट, हे नंबर आर्ट्स आहे बघा, नंबर पण आहे, पुस्तकं पण आहेत, सरशींचं नॉलेज पण आहे, तेजज्ञान पण आहे. हे तेजज्ञान तुम्ही अंतिम सत्याचा मार्ग आहे, इथे पुस्तक घेण्यासाठी आणि गणपती घेण्यासाठी आला अतिउत्तम. आणि हे वर्तक नगरला आहे ना आपलं, वर्तक नगरला आहे. हा बघा हे वर्तक नगरला आहे. आता हा रोड आहे ना, हा आपला उपवनकडे जाणारा रोड आहे, कॅडबरीच्या इकडून, तिकडून आपण सरळ वरती उपवनला जातो ना, त्या रोडला जाताना हे वर्तक नगरच्या इथे आहे. आणि पहिलं यांचंच लागतं. आणि असे अजून ठाण्यामध्ये असतील, असं नाही सांगत आहे की हे एकच आहे, अजून पण ठाण्यामध्ये असतील. तुम्ही इथे तर या, तिथे तुमच्या जवळपास तिकडे पण जा, पण शक्यतो पर्यावरणपूरक गणपती घरी आणण्याचा प्रयत्न करा, इको फ्रेंडली गणपती. आणि बघा पुस्तकांमध्ये तुम्हाला एक दिसेल, मांजर आडवं गेलं तर, म्हणजे ह्या ज्या आपल्या काय म्हणतात श्रद्धा, अंधश्रद्धा आहेत, मोहमुक्ती वगैरे सर्व पुस्तकामध्ये तुम्हाला. आणि ह्याच्यासाठी नंबर वगैरे काय आहे का, कॉन्टॅक्ट नंबर. आणि हे बघा ह्या बुक संदर्भात जर कोणाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला हे बघा इथे तुम्ही व्हिडिओ आपला स्टॉप करून हे नंबर वगैरे पाहू शकता. बघा पूर्ण डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. 3 रिट्रीट आहेत पुढे. हो का. हे आपलं खूप महास्वामी शिबिर जे आहे ना, हे इम्पॉर्टंट रिट्रीट आहे. ओके. हे जर कोणी पण एनरोल केलं म्हणजे त्यांना समज मिळणार. हे QR कोड स्कॅन केला ना तर सगळी डिटेल मिळेल. आता 17 ते 21 आणि 10 ते 24 या डेट. बघा हा संपर्क नंबर आहे, रजिस्ट्रेशन करू शकता. 4500 मध्ये 5 दिवस तुम्हाला तिकडे ज्ञान जे मिळणार ते फ्रीमध्ये. जसं तर तुम्ही बघितलं आपली लाल मातीची, शाडू मातीची, त्यासोबत अजून तिसऱ्या प्रकारची पण मूर्ती आहे आपल्याकडे. तर ही जी मूर्ती आहे ना, ही शाडू माती आणि कागदाचे लगदे यांची मिक्स मूर्ती आहे, हिचं मिश्रणातली मूर्ती आहे ही. त्यामुळे ही वजनाने हलकी पण होते ना, वजनाने हलकी पण आहे. पीओपीला जबरदस्त मोठा पर्याय आहे हा बघा. म्हणजे कागदाचे लगदे आणि शाडू माती. ओके. म्हणजे विसर्जन पण होऊ शकतं. हां, एका तुमच्या बादलीमध्ये तुमच्या टबमध्ये घरच्या घरी विसर्जन त्याचं होऊ शकतं. बघा म्हणजे आपण काय प्लॅस्टर ऑफ पॅरिस का आलाय तर मूर्त्यांची वजनं कमी करण्यासाठी. ते हेवी होतात ना, जेवढ्या मोठ्या मूर्ती घेणार ते हेवी होणार अशा लाल मातीची आणि शाडू मातीची बनवली तर. पण त्याच्यावरती हा पर्याय सगळ्यात उत्तम आहे. सगळ्यात बेस्ट पर्याय. कागदाचा लगदा आणि शाडू माती मिक्स, आणि वजन पण कमी, आणि मूर्त्या तुम्ही पाया थोड्या मोठ्या बनवू शकता. आणि ह्या पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत, याच्यामुळे पर्यावरणाला कुठेही हानी नाही आहे. बघा म्हणजे हा तिसरा पर्याय तर अतिउत्तम पर्याय आहे. आणि बघा मोठ्या उंच मूर्ती आहेत, हे 2-2.5 फुटाचे आहेत ना. 24 इंच. बघा 24 इंच आहे, 2 फुटाची मूर्ती आहे. याचं काय कॉस्टिंग असेल त्याचा? साधारण 7,500. 7,500 रुपये. बघा मी एक अंदाज प्राईस तुम्हाला सांगतो, तुम्ही इकडे येऊन तुम्ही येऊ शकता. इकडे पण आहे. हे बघा इकडे पण आहे, ही पण सेम तशीच आहे. शाडू माती आणि कागदाचा लगदा यांचं मिश्रण असलेली मूर्ती ही. हे बघा केवढी मोठी आहे. बघा ही पण आहे बाजूला मस्त फेटेवाली. आणि दिसायला पण किती सुबक आणि सुंदर दिसतात मूर्त्या. आणि
कॅमेऱ्यात मला माहीत नाही किती जस्टिफाय होत आहे ते, पण ॲक्च्युअलमध्ये आलात ना तर एकदम भारी दिसतात मूर्त्या. सगळ्याच मूर्त्या भारी आहेत. तुम्ही जिथे आल्यानंतर तर कन्फ्युजच व्हाल, ही घेऊ की ती घेऊ. बघा ही मूर्ती किती सुंदर आहे बघा. आणि फेटा वगैरे लावलेला आणि असा फेटा सकटच मिळणार ना. फेटा सकट मिळणार आहे. बघा हे बघा हे हा फेट्याचाच भाग आहे का. हा बघा फेट्याचाच भाग आहे, फेट्याचाच आहे. हा फेटा कम्प्लिटली वेगळा आहे, याच्यावर अटॅच म्हणजे नाही आहे, म्हणजे कम्प्लीट वेगळा होऊ शकतो. तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन देतो आपण फेट्याची पण. म्हणजे मूर्ती तुम्ही चॉईस करा आणि मग आपण फेट्याची डिझाईन तुम्हाला पाहिजे तशी मिळेल इथे. आणि ह्याचं काय कॉस्ट आहे तेवढं 7,500. नाही याचं 7,500 मूर्तीची किंमत आहे. 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला फेट्याचे. याला तर हा शालू फेट आहे बघा. फेट्यामध्ये पण प्रकार असतात बरेचसे आणि सुंदर सुंदर मूर्ती आहे तिकडे भारीच एकदम. खूप झालेले 2 जणांकडे. बघा हा पण एक वेगळ्या प्रकारचा पट आहे. ब्राउशवाला पट्या म्हणतात का. बघा हे बघा ब्राउश लागलेलं आहे ना, हे ब्राउचवाले फेटे आहे. तुम्हाला बघून कसं कळले बघा हे वेगळं आहे पूर्णपणे. म्हणजे हे मातीचं असं नाही आहे, हे वेगळं कपड्याचं आहे. हे कपडा आहे याच्यावरती. तुम्ही जेव्हा विसर्जन करणार ते हे राहून जाणार, हे आपली दृष्ट होतं नंतर. बाकी लगता जो आहे तो पाणी फिरून जाणार. बघा आणि ही पण पूर्णपणे शाडू माती आणि कागदाच्या लगदातली मूर्ती आहे. आणि ह्याची कॉस्ट मला वाटतं जवळजवळ 8-9 हजारापर्यंत जाईल ना फेटे सगळं. ओके बघा 8-9 हजारापर्यंत फेटे सगळं पण होणार आहे. म्हणजे ही 10-11 हजार. ओके मग डायमंड वर्क पण बाकी आहे बघा. डायमंड वर्क पण बाकी आहे अजून. आणि ऑलरेडी त्या बुक झालेल्या आहेत, दोघांनी बुक केलेले आहेत. झालेली मूर्ती आतमध्ये हे बघा डायमंड वर्क केलेली मूर्ती आहे. हे बघा दिसते पाठीमागे तुम्हाला डायमंड वर्क केली. हे बघा हे पूर्ण डायमंड वर्क केलेली आहे. तर प्लॅस्टिकमध्ये पॅक त्याने बॅक साईडला ठेवलेली आहे त्यांनी आणि ऑलरेडी बुक झालेली आहे. आणि बघा लोकांची ना ह्या मूर्तीसाठी खूप डिमांड आहे. हीच मूर्ती हवी आहे लोकांना आणि या मूर्त्या जरा कमी असल्यामुळे यांनी पाठीमागे ठेवलेली आहे. म्हणजे दुसऱ्या मूर्तीला डायमंड करून मिळेल, पण ही सेम डिझाईनची मूर्ती मिळणं थोडंसं मुश्किल आहे. अलग अलग त्याच्यामुळे हे बघा याचा मी तुम्हाला डायमंड वर्कसाठी ही मूर्ती दाखवतोय. इकडे बघा लाल मातीमध्ये ना एक छोटी मूर्ती आहे. मला वाटतं 1.25 फूट असेल, 1 फुटाच्या आसपास ना. 1 फुटाच्या आतमधली मूर्ती आहे. 10 इंच पकडा तुम्ही. किती सुबक आहे बघा. आणि ही लाल मातीची आहे. कलर केल्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही की लाल मातीची आहे. बघा ही दिसते ना, ह्याच मातीची ही मूर्ती आहे लाल मातीची, पण ती सुबक दिसते बघा. आणि छोटीशी 10 इंची, 1 नंबर. खूप आवडली, मनमोहक आहे एकदम. तर मनमोहक किती मूर्त्यांना म्हणायचं हे पण जरा हे आहे. सगळ्याच तशा आहेत. त्यात बघा ही मस्त दिसते एकदम. म्हणजे तुम्हाला साधारण 2,500-3,000 बघा 2,500 ते 3,000पर्यंत तुम्हाला ही मूर्ती पडेल. 10 इंचाची प्युअर लाल मातीची कलर केलेली. इकडे बाल गणेश आणि ही शाडू मातीची मूर्ती आहे. ती भारी दिसते बघा. 1 फुटाच्या आतली मस्त आराम करतायत बाप्पा. बघा हे सर्व बाल गणेश. जे कोणी पहिल्यांदा गणपती आपल्या घरी आणतात ते नॉर्मली बाल गणेशच घेऊन येतात. आणि तुम्ही बघाल तेवढ्या मूर्त्या कमीच आहे. डिझाईन्स वेगवेगळे आहेत. तुम्ही स्वतः इकडे येऊन जर पाहिलं तर तुम्ही त्या चॉईस करा. आणि आपला कमीत कमी रेंज कुठून सुरू होतं दादा. कमीत कमी रेंज तिकडे आहे. 1 फुटाच्या आतमधले पण आहे. 10 इंच. त्यांचं काय रेंज असते. साधारण 500-600 पासून सुरू होतं. 500-600 पासून सुरू होत आहे. ते आपल्याला मॅक्झिमम कितीपर्यंत आहे. मॅक्झिमम 2 फुटापर्यंत. 2 फुटापर्यंत. 2 फुटाच्या वरची मूर्तीच नाही आपल्याला. वरती नाही आमच्या. म्हणजे आपलं एक 7-7.5 हजारापर्यंत रेंज आहे. म्हणजे 500 ते 7-7.5 हजारापर्यंत मूर्ती तुम्हाला इथे मिळते. आता ही तुमची 500 असेल ना दादा. हे बघा छोटीशी मूर्ती आहे. ही बघा छोटीशी आहे. 5 इंची ही मूर्ती आहे. छोटीशी दिसते का तुम्हाला. आणि ही पण बुक झालेली आहे. आणि ही 5 इंच प्लस मूर्ती आहे. म्हणजे थोडी 5 इंचाची थोडी जास्त असेल. आणि ही 500 रुपयापासून स्टार्ट होते. म्हणजे 500 रुपयाच्या मूर्तीच पण तुम्हाला मिळतात गणेश बाप्पांच्या. पण मला स्पेशली सांगायला तर ह्या कलरमध्ये मूर्ती खूप आवडली आहे. लाल मातीची आहे. मस्त दिसतात लाल माती. घरच्या घरी आपण विसर्जन करू शकतो. हा घरी आपल्या घरी एखाद्या टबमध्ये पाणी घेऊन आपण विसर्जन करा. बेस्ट आहे. कारण त्या मातीचा उपयोग होणार. हो ना 100% लावू शकतो. हो. बघा असं या बऱ्याच प्रकारचे डिझाईन्स आहेत, मूर्तीज आहेत. आणि दादाने जसं सांगितलं की तुम्ही इथे आला तर तुम्हाला एक लिंक देतील. ते लिंक उघडून बघा किंवा ते दाखवतील दादा तुम्हाला. तिथे अजून तुम्हाला ऑप्शन्स भेटतील. पण आता पुढचे एक 4-5 दिवस लयतले मॅक्झिमम 10 तारखेच्या आतमध्ये या. म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन्स मिळतील. कारण त्यानंतर त्यांना त्या मूर्ती बनवायला वेळ पण असायला पाहिजे. कारण 27 तारखेला आपले बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. त्याच्या अगोदर म्हणजे त्यांना एक 22-23 पर्यंत सर्व मूर्त्या रेडी करून ठेवायला. ठीक आहे मित्रांनो, असा होता हा आपला व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्यावरणपूरक इको फ्रेंडली म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली गणेश मूर्तीच तुम्हाला दाखवल्या. त्यांचे रेट्स पण थोडेफार सांगण्याचा प्रयत्न केला. तर रेट्स स्वतः याल तेव्हाच तुम्हाला कळेल. बाकी कोणते कोणते डिझाईन्स आहेत काय आणि का पर्यावरणपूरक वापरावे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.